माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. विभाग बालकांड भाग 5. प्रथम श्री रामाला वंदन करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्रीराम देवभानावर आला, त्यामुळे विश्वामित्राचा आनंद झाला. इतर ऋषीही आनंदित झाले. देवांनी तर आनंदाने पुष्पवृष्टी केली. आकाशात देवांच्या दुदुंबी वाजू लागल्या. नंतर दशरथाच्या संमतीने वशिष्ठाने रामलक्ष्मणाच्या प्रयासाने शुभ वेळ निश्चित केली. त्याप्रमाणे पुण्याह वाचन झाले. दशरथाने रामाबरोबर सैन्य पाठवायचे ठरवले, पण वशिष्ठांनी सैन्य पाठवण्याचे सांगितले. राम लक्ष्मण रथारूढ झाले. दशरथ विश्वामित्राला म्हणाला, ऋषीवर्य, हा राम जो आहे तो माझा जणू आत्माच तुमच्या हाती मी सोपविला. तुम्ही तर कृपाळू आहातच. आता तुम्हीच या दोघांना योग्य प्रकारे जपावे, यांना धनुर्विद्या शिकवावी. विश्वामित्र म्हणाला, माझ्या मनात तेच होते. खरे तर तुम्हीच सर्वश्रेष्ठ गुरु आहात, तरी रामाला धनुर्विद्या शिकविण्यास तुम्ही मला सांगता, येथे तुमच्या मनाचा खरा मोठेपणा दिसतो. वशिष्ठ म्हणाले, विश्वामित्रा, तू आम्ही असा भेद आपल्यात नाही, म्हणूनच मी हे सहज भावाने तुला सांगितले. श्रीरामाला त्या दोन्ही गुरूंचा ऐक्यभाव पाहून आनंद झाला. त्याने लक्ष्मणाने त्या दोघांना अत्याचाराने वंदन केले. मग दोघांनी रथावर आरोहण केले. त्यावेळी नाना प्रकारचे शुभशकुन होऊ लागले. ते पाहून रामविरहत सुद्धा दशरथाला प्रसन्नता वाटू लागली. त्या शुभशकुनाचे वर्णन करून त्याचबरोबर अपशकुन कोणते असतात तेही वशिष्ठांनी दशरथाला सांगितले. श्रीराम आता अवतार कार्य करण्याच्या दृष्टीने पूर्ण समर्थ होण्यास चालला होता. सर्वांना आनंद वाटत होता. विश्वामित्रासह राम लक्ष्मण रथात बसलेले होते. मागे मागे पाहत पडत होते. मार्ग मागे पडत होता. अयोध्या सोडून राम लक्ष्मण पूर्वी भारतभर तीर्थयात्रेसाठी गेले होते. आता पुण्याचे ते पुण्याबाहेर चालले होते. शरयू तीरावर गेल्यावर तेव्हा 6 कोस अंतरावर कामाश्रम नावाचा आश्रम होता. तेथे विश्वामित्राने रथ नेला. कामाश्रमात तिघांनी वस्ती केली. सकाळी उठल्यावर यथायोग्य रीतीने आयनिके करून रामाने लक्ष्मणाने विश्वामित्राने चरण वंदन केले. राम विनयशील तत्पर होता. लक्ष्मण तेजस्वी नम्र होता. त्या सुदृढ सुंदर मुलांना पाहून विश्वामित्रांना प्रेम दाटून आले. मग त्यांनी दोघांना जवळ घेतले. ते दोघे कुमार पितृतुल्य विश्वामित्राचे वात्सल्य अनुभवून सुखावले. विश्वामित्र म्हणाले, मी आता तुम्हाला काही एक श्रेष्ठ मंत्र देत आहे. त्या मंत्राचा अर्थ लक्षात घ्या. तो दृढ ध्यानात धरा. त्याचा जप करा. त्याच्या प्रभावाने तुमच्या शरीरात नेहमी उत्साह राहील. म्हणूनच आपण सुद्धा जप केला पाहिजे. नेहमी उत्साह वाढविण्यासाठी. श्रम बाधणार नाही, ग्लानी होणार नाही, राक्षसापासून भय राहणार नाही, भूक तहान निद्रा आळस यापासून त्रास होणार नाही, शरीर सौष्ठव कायम राहील, देह कृश होणार नाही, दुर्बल होणार नाही, असे म्हणून विश्वामित्रांनी दोघांना दिव्य अशा मंत्राचा उपदेश केला. श्रीरामाने लक्ष्मणाने तो मंत्र विधीपूर्वक ग्रहण केला. बीजमंत्र असो तो मंत्र त्यांनी वारंवार म्हणून मनात ठसवून घेतला. गुरुकडून मंत्र प्राप्त होताच त्या दोघांचे तेज अद्भुत रीतीने वर्तमान झाले. दोघांना सिद्धी प्राप्त झाली हे ओळखून विश्वामित्रांनी प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरविला. नंतर विश्वामित्र त्यांना शरयू गंगा यांच्या संगमावर घेऊन गेले. तेथे 1 रात्र राहून त्रिवर्गाने दुसऱ्या दिवशी सकाळी ऐनिके उडकून नौकेतून पैलतीरी प्रयाण केले. पलीकडे फार मोठे अरण्य होते. त्या अरण्याची भयानकता पाहून रामाने त्या संबंधी माहिती विचारली. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, या वनात ताटका नावाची मोठी क्रूर राक्षसीन राहते. काय नाव? ताटका. तिने फार मोठा उच्छाद मांडला आहे. मालव, केशिक, कारुष हे देश तिने लोकांना ठार करून ओस पाडले. ती त्या वनातून कोणालाही जाऊच देत नाही. आपणही त्या अरण्यात जाणे योग्य नाही. ताटकेचा पूर्व वृत्तांत रामाने विचारला. विश्वामित्र म्हणाले, सुकेतू नामक राक्षसाने घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. पुत्र व्हावा असा वर मागितला, पण ब्रह्मदेवाने बलिष्ठ कन्या होईल असा वर दिला. त्याप्रमाणे जी कन्या झाली तीच ताटका. सुदोष सुंद असे हे जे 2 दैत्य, त्यापैकी एक सुंद या वडील भावाशी तिचा विवाह झाला.
तिला मारीच आणि सुभाऊ हे 2 पुत्र झाले. त्या सूद व उपसुंदाने फार मोठा पराक्रम करून स्वर्गाचे राज्य बळकावले होते. त्या भावांचा नाश करण्यासाठी देवांनी तिलोत्तमा नामक अत्यंत सुंदर अप्सरा निर्माण केली. त्यांच्याकडे पाठवली. दोन्ही भावांना ती स्वतःला हवी असे वाटले. त्यावरून त्या दोघांचे आपापसातच युद्ध जुंपले. दोघे एकमेकापाकडून गदांच्या प्रहाराने मारले गेले. रामश्रीच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा त्या दोघांचा नाश झाला. असो, मारीच सुभाऊ यांनाही नष्ट करण्यासाठी इंद्र प्रयत्न करीत आहे पाहून ताटका त्यांना घेऊन या निविड अरण्यात राहण्यास आली होती. श्रीरामाने विचारले, ताटका अशी राक्षसीन का झाली बरं? विश्वामित्र म्हणाले, आपल्या प्रचंड शक्तीच्या गर्वाने ताटकेने एकदा अगस्तींच्या आश्रमावर हल्ला केला. तेव्हा अगस्तींनी तिला शाप दिला, तू विक्राळ कुरूप वदनाची राक्षसीन होशील. त्यामुळे ती बिकटानना झाली, राक्षसी वृत्तीची झाली. ती या वनात कोणास येऊ देत नाही. आपण दुसऱ्या मार्गाने जाऊया. त्यांचे बोलणे ऐकून रावणाला, स्त्रीला भिवून जर पलायन करायचे असेल तर मी आपल्या यज्ञाचे रक्षण ते काय करणार? आपण आज्ञा देत असाल तर मी आत्ताच त्या राक्षसींचा वध करतो. विश्वामित्र म्हणाले, रामा तू खरोखरच पराक्रमी आहेस की भीतोस? हे पाहण्यासाठीच मी असे म्हटले. स्त्रीचा वध करू नये ही शास्त्राचा एरवी योग्य असली तरी दुष्ट स्त्रीचा वध करताना ती आज्ञा बाजूस ठेवावी. तू ताटकेचा वध कर. श्रीराम म्हणाला, गुरुची आज्ञा पाळावी हाच खरा शास्त्रार्थ. आपली आज्ञा पालन करतो, मी ताटकेचा वध करतो. असे म्हणून श्रीरामाने आपल्या धनुष्याचा टणत्कार केला. त्याचा ध्वनी दशदिशांत घुमला. ताटका राक्षसिनी तो ध्वनी ऐकला. ती प्रचंड गर्जना करीत राम लक्ष्मणावर धावून आली. पण रामाने आपल्या अमोघ शराने तिचे प्राणहरण केले. प्रचंड किंकाळी फोडून ती खाली पडली. भूकंप झाला, पक्षी उडाले, तिच्या अंगाखाली वृक्ष चिरडले गेले. पाषाणाचा चुरा झाला, वन पार गजबजून गेले. इतर असुर भयभीत झाले. देवांना आनंद झाला, मानवाचे भय दूर झाले. ताटका संकल्प विकल्पाच्या पार गेली. पाप पुण्यांना रामबाणाने छत केला गेला. देव पडला. जीवपणाचा अभिमान गळून ती मुक्तच झाली. इंद्राने विश्वामित्रांना धन्यवाद दिले. रामाला सर्व अस्त्रविद्या शिकवावी अशी विनंती केली. विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करायचे होते. पुढे तर मोठेच देवकार्य होते. रामाला विश्वामित्रांनी जवळ घेतले, मायेने कुरवळले. पुढील कथा श्रोत्यांनी ऐकावी असे एकनाथ महाराज सांगतात. कारण रामकथेने जन्ममरणाचे ठाणे उठते, विषयांची बाधा होत नाही, वैकुंठात गुढी उभी राहते असे श्रोते धन्य होतात. श्री भावार्थ रामायण बालकांड ताटिका निर्दालन नावाचा 12वा अध्याय समाप्त. अध्याय 13वा सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. विश्वामित्र राम लक्ष्मणासह सिद्धाश्रमात प्रविष्ट झाले. त्यांच्या निवासामुळे तो सिद्धाश्रम पुढे फार प्रसिद्धीस आला. रात्री तेथे सुखाने निद्रा करून विश्वामित्रांनी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सर्वांचे प्रातःकालीन कर्म झाल्यावर श्रीराम लक्ष्मण यांना धनुर्विद्येतील सर्व अस्त्रांचे मंत्र शिकवायला प्रारंभ केला. मंत्र त्याचा जपण्यास विनियोग, त्याचे संरक्षण कवच, बीजाक्षर, कोणत्या अस्त्रानंतर कोणते अस्त्र वापरायचे याचे शिक्षण दिले. अस्त्र आपल्यावर उलटू नये यासाठी करावयाचा उपाय अर्थात निज रक्षणार्थ कवच हे शिकवले. अनेक शस्त्रे त्यांचा उपयोग शिकवला. चक्र, गदा, खडंग, शूल, शक्ती यांचे उपयोग शिकवले. मल्लविद्या शिकवली. मंत्राच्या सर्व देवता क्रमाक्रमाने प्रकट झाल्या. त्यांनी रामलक्ष्मणांना वंदन केले. मंत्राचे नुसते स्मरण करतात त्या सेवेस जर राहतील, मंत्राचा जप करण्याची आवश्यकता पडणार नाही असा वर सर्व देवतांनी दिला. एकदा सांगतात श्रीरामाला लक्ष्मणाला सर्व युद्धशास्त्र अवगत झाले. त्यांची विद्या पूर्ण झाली. विश्वामित्रांना परम आनंद झाला. देवही आनंदित झाले. आता विश्वामित्राच्या स्वतःच्या आश्रमात जाण्यासाठी राम लक्ष्मण उत्सुक झाले. रामानेच गुरूंना जसे सुचवले तसे सुचवले. मग त्रिवर्ग प्रवास करून विश्वामित्राच्या दिव्य आश्रमात पोहोचले. तो आश्रम, त्यातील सर्व व्यवस्था, यज्ञ मंडप, यज्ञाची सर्व सामग्री व्यवस्था पाहून रामाने विचारले, येथे राक्षस कोठून येतात, कसा त्रास देतात? विश्वामित्र म्हणाले, यज्ञ सुरू केला की 6व्या दिवसाच्या रात्री अचानक राक्षस येतात, यज्ञाचा विध्वंस करतात. जो 6 दिवस जागला
पहारा ठेवेल त्यालाच राक्षसांचा वध करण्याचे सामर्थ्य असेल. श्रीराम म्हणाला, मी 6 दिवस अहोरात्र यज्ञमंडपाच्या द्वारी धनुष्यबाण सज्ज करून उभा राहतो. असे म्हणून राम लक्ष्मण दोघे पहारा करण्यास सज्ज झाले. नेहमीच्या यज्ञात अग्नीत आहुती अर्पण करतात तशाच क्षत्रियांच्या रणरूपी यज्ञच असतो. त्यात वीरांच्या आहुती पडतात. रणरूपी यज्ञात सर्व सामग्री वेगळीच असते. रामायणात श्रीरामाने पुढे जे रणयज्ञ चालविले त्यात राक्षसांच्या आहुती दिल्या, देवांना तृप्त केले. यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मण आता द्वाराजवळ सज्ज झाले. विश्वामित्रांनी इतर ऋषींनी यज्ञाला प्रारंभ केला. राक्षसांना ते कळताच ते धावून आले, पण राम लक्ष्मणाने त्यांना पळवून लावले. सुबाहू हा राक्षस सैन्यासह तेथे आला. त्याने रामाशी युद्ध आरंभले. ताटकेचा सूट घेऊ असे म्हणत त्याच्याबरोबर इतरही असुर गर्जना करीत गगनमार्गे उडत आले. त्यांनी यज्ञकुंडात रक्तमांस टाकले, ब्राह्मणांना घाबरविले. तेवढ्या सुबाहूवर रामाने शर वर्षाव करून सुबाहूला त्रस्त केले. तेव्हा मारीचा त्यांचा कैवार घेण्यासाठी धावला. त्यांच्याबरोबर प्रचंड आरोळ्या ठोकीत राक्षस धावले. त्यामुळे यज्ञकर्ते विप्रलोक फारच घाबरून ओरडू लागले. रामाने लक्ष्मणाच्या मदतीने इतर राक्षसांचा निष्पात केला. सुबाहू मारीचे दोघे युद्ध खेळण्यासाठी आले. त्यावेळी सुबाहूची गदा रामाने चूर्ण केली. मारीचाने मुदगोल, शूल, त्रिशूल अशी शस्त्रे मारण्याचा प्रयत्न केला, पण रामाने ती सर्व पाडून टाकली. लगेच रामाने अग्नी अस्त्र योजून बाण सोडला. त्या बाणाचा वेग प्रचंड होता. अग्नीच्या ज्वालासारखाच त्याचा पिसारा होता. मारीचाला बाणाच्या वाऱ्याने जळीने असा काही फटका मिळाला की दूर समुद्रात जाऊन पडला. तेथे शुद्धीवर आल्यावर त्याने रामाचे एवढे भय घेतले की आपले स्वाभाविक राक्षसपण युद्ध प्रवृत्ती सोडून देऊन एका आश्रमात जाऊन त्याने तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. सुबाहू इतर राक्षसांचे रामाने निर्दालन केले. अशा प्रकारे रामाने यज्ञाला आलेले विघ्न नाहीसे केले, म्हणून सर्वांना आनंद झाला. आश्रमाच्या भोवती राक्षसांची मोठमोठी प्रेते पडली होती. ती उचलून कोण नेणार असा सर्वांना प्रश्न पडला. तेव्हा भद्रकाली देवी जगदंबा असंख्य भूतावळ घेऊन तेथे आली. त्यांनी प्रेते उचलून नेले. आश्रम शुद्ध केला. सडे रांगोळ्या घातल्या. राक्षसांच्या भयाने ऋषी मूर्छित पडले होते. त्यांना लक्ष्मणाने सावध केले. नंतर ऋषींनी नदीवर जाऊन स्नान केली. परत येऊन विश्वामित्रासह रामाची अनेक प्रकारे स्तुती केली. विश्वामित्राने तर रामाची पाठ थोपटली. म्हटले, रामा, तू गुरुची आज्ञा पाळलीस, यथार्थ गुरुसेवा केली, गुरुला लागलेली चिंता दूर केली. तू सद्गुरूचे गुरुत्व आहे, निश्चयाचे गुरुज्ञान आहे. तुझ्यामुळेच गुरुत्व सत्य ठरते. तू गुरुत्वाचा गौरव, गुरुत्वाचा महिमा, गुरुत्वाची पराकाष्ठा, गुरुत्वाचे निज तेज, गुरूंचे निज धैर्य, तूच गुरुत्वाचे गांभीर्य, गुरुत्वाचे रहस्य, गुरूंचे उत्पत्ती स्थान, गुरुची निज शांती, गुरुची निज मूर्ती असून स्वानंदाचा भोग. हे श्रीराम, गुरुत्वाची निज मूर्ती असा तू सदरूप चित स्वरूप ब्रह्मरूप तूच खरा गुरु गम्य तत्व आहे. अशा प्रकारे श्रीरामाची प्रशंसा करीत विश्वामित्रांनी नंतर अनेक ब्राह्मणांना हजारो गायी दान दिल्या. सहस्रावधी सुवर्णमुद्रा दान दिल्या. राम निवटिले राक्षसगण, ऋषींचा सिद्धी पावला यज्ञ. झाले ब्राह्मण भोजन, रघुनंदन निज विजयी, रघुनंदन निज विजयी. श्री भावार्थ रामायणात बालकांड सुबाहू निर्दालन नावाचा 13वा अध्याय संपला. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. संकट टळले, यज्ञ संपला, ऋषींची सभा भरली. राम लक्ष्मण हे विश्वामित्रासह मुख्य स्थानी बसले होते. आनंदाने सुखसंवाद चालला होता. तेव्हा जनकाचे दोघे सेवक तेथे आले. त्यांचे स्वागत करून येण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, जनक राजाने यज्ञासाठी तुम्हा सर्व ऋषींना रघुकुलभूषण श्रीराम लक्ष्मण यांना बोलवले. तसेच जनकाची कन्या सीता हिचे स्वयंवर मांडले. तेव्हा राजपुत्र राम लक्ष्मण यांना बोलावले. अयोध्येस ही दशरथ राजाला बोलावले. रामविरहाने दशरथ राजा येऊ इच्छित नाही, तरी राम लक्ष्मणांना तुम्ही घेऊन यावे. त्यांचे बोलणे ऐकून विश्वामित्रांनी रामाला बोलावून सर्व निरोप सांगितला व म्हटले,
आम्ही सर्व ऋषी जाणार आहोत. सीतेच्या स्वयंवराला अनेक राजे येणार, तुम्ही यावे. त्यांची आज्ञा शिरासा करून राम लक्ष्मण मिथिलेत जाण्यासाठी विश्वामित्रासह उत्साहाने निघाले. काही ऋषी आश्रमात राहिले, काही विश्वामित्रांसमवेत राहिले. राम लक्ष्मणाने मोठा पराक्रम केला होता. त्यांच्या अवतार कार्याला प्रारंभ झालाच होता. साधूंचे रक्षण, धर्माचे रक्षण, यज्ञाचे रक्षण, दुष्टांचा नाश होय. विश्वामित्रांनी त्याला सर्व शस्त्रास्त्रे शिकवली होती. त्यांचा यशस्वी प्रयोग झाला होता. सीतेचे स्वयंवर म्हणजे अनेक राजांची भेट होण्याची संधी. मोठमोठ्या योजना असणाऱ्या ऋषींना ही पर्वणी साधायची होती. राम लक्ष्मणाचा पराक्रम विश्वामित्र अनेक राजांना सांगणार होते का? त्यांच्या राज्यातली राक्षसांचा उपद्रव होताच राम लक्ष्मणाच्या मनात नवीन उत्साह संचारला. अनेक रथ मिथिलेची वाट चालू लागले. जनकाच्या सेवकांना आधीच निरोप दिला होता. काही ऋषींना विश्वामित्राने पुढे पाठवले. आणखी एक कार्य मार्गातच घडावे असे त्यांना वाटत होते. मिथिलेच्या अलीकडे 5 योजने अंतरावर एका उपवनात ऋषी विश्वामित्र, राम लक्ष्मण, काही ऋषी विश्रांतीसाठी थांबले. त्या उपवनात जरा दूरवर एका कोपऱ्यात रामाला एक आश्रम दिसला. पण तो आश्रम अगदी उजाड होता, ओसाड होता. वृक्ष निष्पर्ण होते, वाळून गेले होते. तेथे कोणी राहत नव्हते. ते पाहून रामाने विश्वामित्रांना विचारले, गुरुवर्य, हा आश्रम ओसाड का दिसत आहे? विश्वामित्र म्हणाले, हा गौतम ऋषींचा आश्रम. येथे गौतम व त्यांची पत्नी अहल्या राहत होती. येथे येऊन इंद्राने अहल्येशी निंद्यकर्म केले. त्यावरून गौतमाने अहल्येला शाप दिला. इंद्राला शाप दिला. अहल्या शापामुळे जडशिळा होऊन पडली. इंद्राच्या शरीरावर सहस्र भवचिन्हे निघाली. मग उशाप म्हणून त्या ठिकाणी नेत्र निर्माण झाले. अहल्येचा उशाप दिला. गौतम आश्रम सोडून अन्यत्र जाऊन राहिला. आतापर्यंत हा आश्रम उजाडच राहिला आहे. रामाने विचारले, अहल्येची सगळी कहाणी सांगावी. तिला उशाप का दिला ते सांगावे अशी विनंती केली. विश्वामित्र म्हणाले, रामा, त्याचा इतिहास असा आहे. ब्रह्मदेवाची ती कन्या त्रैलोक्यात सर्वात सुंदर म्हणून ती प्रख्यात. ती उपवर झाली. तिचे सौंदर्य अप्रतिम. इंद्र, सूर्य, चंद्र आदी सर्व देवांना तिची अभिलाषा निर्माण झाली. वरुण, वायू, कुबेर, यम सारेच देव तिच्या प्राप्तीची इच्छा करू लागले. ब्रह्मदेव विचारात पडला. त्याने अहल्येच्या विवाहासाठी एक पण केला. जो 2 प्रहर कालावधीच्या आत पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याला मी ही कन्या पत्नी म्हणून देईल असे त्यांनी घोषित केले. तेव्हा आपापल्या वाहनांवर स्वार होऊन सगळे देव निघाले. ऋषी वेगाने धावत निघाले. आपल्या तपोबलावर त्यांचा विश्वास होता. गौतम ऋषी त्याच प्रयत्नात होता. पण तो खरोखर सूक्ष्म धर्मशास्त्र जाणत होता. गायीची प्रसूती होताना जर तिला 3 प्रदक्षिणा केली तर पृथ्वीची प्रदक्षिणा केल्यासारखेच त्याला महत्त्व आहे. ज्यावेळी गाय प्रसूत होत आहे असे कळले आणि आपण त्या गायीला जर 3 वेळा प्रदक्षिणा मारली तर पृथ्वीची प्रदक्षिणेला जे पुण्य लाभते ते पुण्य लाभते. तसेच प्रयत्नशील प्रसवशील गायीला 3 फेऱ्या घातल्या. त्याने अहल्येची मागणी केली. ब्रह्मदेवाने त्याची ती पृथ्वी प्रदक्षिणा मान्य केली. त्यांचा विवाह करण्याची तयारी केली. तेवढ्यात ब्रह्मदेवासमोर इंद्र सरदेवात पहिला आला. त्याने पृथ्वी प्रदक्षिणा 2 प्रहराच्या आतच घातली होती. तो आला तेव्हा गौतम अहल्या यांचा विवाह चालला होता. त्यावेळी इंद्राने ब्रह्मदेवाशी वाद घातला. पण ब्रह्मदेवाने गायीच्या प्रदक्षिणेचा शास्त्रार्थ सांगितला. तेव्हा इंद्राने हार खाल्ले. पण त्याने मनाशी निश्चय केला की मी काही करून कपटाने का होईना अहल्येला आपलीशी करेन. त्यानंतर ब्रह्मदेवाने गुप्तपणे गौतमाला सांगितले की इंद्राला अहल्येची अभिलाषा आहे, तेव्हा तू तिचे प्रयत्नपूर्वक रक्षण कर. विवाह झाला. गौतम पत्नीसह आपल्या आश्रमात राहू लागला. पुष्कळ वर्ष गेली. इंद्र संधीची वाट पाहत होता. पुढे खग्रास सूर्यग्रहण आले. नदीवर स्नान करण्यास गौतम अहल्येचा गेला. अहल्या स्नान करून आश्रमात आली. नानारी कार्य करण्यासाठी गौतम नदीवर थांबला. ती संधी साधून इंद्र गौतमाचे रूप घेऊन आश्रमात आला. तिने अहल्येजवळ रतिसुखाची मागणी केली. ग्रहणाच्या दिवशी ही मागणी तिला अयोग्य वाटली. परंतु गौतमाच्या वेशातीत इंद्राने म्हटले, मला दोष लागेल त्याचा परिहार मी तपोळाने करीन. पतिव्रता धर्मवणी आणून अहल्या राजी झाली.
इंद्र तिच्याशी रममान झाला. त्यावेळी हा गौतम नसून इंद्र आहे तिच्या लक्षात आले. तेवढ्यात गौतम परत आला. तो द्वाराआड लपला. इंद्राचे कुकर्म पाहून तो संतप्त झाला. अहल्येने इंद्राला दूषण दिले. माझा पती आला तर आपल्या दोघांना मारील. तो तत्काळ निघून जा. तुझी काम झाले ना, आता चालता हो. इंद्र निघाला, पण दारातच गौतमाने त्याला पाहिले. इंद्र घाबरला. त्याने इंद्र गोप किड्याचे रूप घेतले व तो पळून जाऊ लागला. पण गौतमाने त्याची गती वृद्ध केली. त्याला शाप दिला. ज्या योनीच्या अभिलाषेने तुझे कुकर्म केले ती सहस्त्र चिन्हे तुझ्या शरीरावर उठतील. तुझे ऋषण गळून पडेल. झाले. इंद्र तत्काळ ऋषणहीन झाला. शरीरावर 1000 चित्ते पडली. गौतमाने अहल्येचे वाक्य ऐकले होते. तुझे काम झाले ना, आता जा. त्याने अहल्येचे कोणतेही समाधान मान्य केले नाही. तिला त्याने शाप दिला. तिने गयावया केली. पतिरूपाला फसून माझ्याकडून हे कृत्य घडले म्हणून क्षमा मागितली. गौतमाला दया केली आली. श्रीराम अवतारात भगवंताचा चरणस्पर्श झाला की तू मुक्त होशील असा उशाप त्याने दिला. गौतमाने जो शाप दिला तो असा होता, तू शिळा होऊन पडशील. तुला कोणी पाहणार नाही. तुझे दर्शन अशुभ मानतील. आश्रम परिसर ओसाड होईल. येथे वृक्षांना फले फुले येणार नाही. कोणी प्राणी येथे वस्ती करणार नाही. उशाप दिला तेव्हा गौतमाचे मन थोडेसे शांत झाले. अहल्या पाषाणरूप झाली. वृक्ष सुकून गेले. पशुपक्षी निघून गेले. गौतमाला आपल्या क्रोधाचे नवल वाटले. मन उद्विग्न झाले. कामातून क्रोध उत्पन्न झाला. त्याने इंद्राचा अहल्येचा तर घात केलाच, मला योगभ्रष्ट केले असा पश्चाताप त्याला झाला. तो विरक्त झाला. आता तप करावे, मनशांती मिळावी असा विचार करून तो मेरू पर्वतावर सिद्ध लोकांच्या सानिध्यात तप करण्यासाठी गेला. इकडे इंद्राचे शरीर भंगाकित झाले. त्याने स्वर्ग सोडला. वर्षावाचे आपले कार्य सोडले. तो ऋषणहीन झाला. पक्षांमध्ये तो लपून बसला. पाऊस पडेना तेव्हा देव इंद्राला शोधू लागले. इंद्राची दुर्गती बृहस्पतीला कळली होती. त्याने देवांना गौतमाकडे पाठवले. देवाने गौतमाजवळ इंद्रासाठी उशाप मागितला. गौतमाचा क्रोध गेला होता. क्रोधाची जागा दयेने घेतली होती. इंद्र मोराचे रूप घेऊन लपला होता. इंद्राच्या शरीरावर मोराप्रमाणे नेत्र निर्माण होतील. योनी चिन्हे जाऊन तेथे एक सहस्त्र लोचन दिसतील असा उशाप दिला. देवाने इंद्राला गजऋषण लावावे असा उपाय गौतमाने सांगितला. त्याप्रमाणे हत्तीचे ऋषण इंद्र शरीराला लावले गेले. ऐरावत हत्ती हा त्याचा वाहन म्हणून देऊन देवाने त्याला इंद्रपदावर स्वर्गात पुन्हा नेले. विश्वामित्र म्हणाले, श्रीरामा, इंद्राने मोराचे रूप घेतले तेव्हा मोराला पण पुल्लिंग नाही. त्यांच्या नेत्रातून वीर्याचे थेंब स्रोतात व ते लांडोर प्राशन करते. अशा प्रकारे पुनर्जनन होते. गजाचे ऋषण दृश्य नसतात. समागमनाच्या वेळेपुरते ते शरीरात व्यक्त होतात. या प्राकृतिक फेरबदलाचे पौराणिक कारण असे आहे. असे रघुनंदना, हे रघुनंदना, या ओसाड दिसणाऱ्या आश्रमाची प्राचीन कथा अशी आहे. अहल्या पाषाण रूप झाली. तिला तुझ्या पावलाच्या स्पर्शाने पूर्वत स्त्री देह प्राप्त होणार. तू हे कार्य आता करावे. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीराम आश्रमात प्रवेशला. आसमंतात निष्पर्ण वृक्ष होते. श्रीराम परिसरात फिरत असता एक वेळेला त्याच्या चरणाचा स्पर्श झाला. तोच अहल्या निजरूपात तेथे प्रगट झाली. सर्वांना आश्चर्य वाटले. अहल्या रामचरणी नत झाली. तिच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. तेव्हा सर्वांना रामपद महिमा कळला. रामचरण रामनाम स्मरण हे परम पावन उद्धार करणारे मानसाधन. हे विश्वामित्राने सहचारी लोकांना सांगितले. रामाचा सहवास मिळावा म्हणून सिद्धाश्रमातून काही साधक तापसी बरोबर आले होते. अहल्येने रामाची मनोभावे स्तुती केली. पतीने शाप दिला, पण मला त्यामुळे रामदर्शन झाले तेव्हा ते वरदानच ठरले असेच ती म्हणू लागली. गीतमाला मेरू पर्वतावर अंतर्ज्ञानाने ही सर्व घटना कळली. तो वायू वेगाने आश्रमात आला तेव्हा गौतम व अहल्या यांचा पूर्ण उद्धार झाला. सर्वांनी रामाचा जय जयकार केला. स्वर्गातून देवांनी पुष्पवर्षाव केला. अशा प्रकारे अहिलेचा गौतमाचाही श्रीराम दर्शनाने उद्धार झाला. श्री भावार्थ रामायण बालकांड अहिला उद्धार नावाचा 14वा अध्याय समाप्त झाला. जय श्रीराम. प्रभू रामचंद्र की जय.
चरितं रघुनाथश शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं महापातकनाशनम्